गोपीनाथराव मुंडे, एकनाथराव खडसे, प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि देशाच्या स्तरावरती हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला. अर्थात अटलजी आहे. हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणली. आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही. इतरांचे पक्ष फोडले, आपल्याबरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं आणि आपला पक्ष वाढवला. पण उद्या जेव्हा ह्यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूज उतरलेली असेल. चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. हे मंत्री आहेत. त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं नसतं की काँग्रेस फोडा, अमुक फोडा. तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा. तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा. त्याच्याविषयी आमच्याकडे काहीच म्हणणं. आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात हा 70% हा उपऱ्यांचा पक्ष आहे. आजचा भारतीय जनता पक्ष त्यांचे मंत्रिमंडळातले लोक बघा कोण आहेत. सगळे मूळ लोक बाजूलाच आहेत. त्यांनी विधान परिषदेमध्ये ज्यांना घेतलेलं आहे किंवा ज्यांना विधानसभेत तिची तिकीटं देऊन निवडून आणलं, हे सगळे लोक किमान 70 ते 75% लोक हे उपरे आहेत, बाहेरचे आहेत. त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी काही संबंध नाही. या लोकांनी मोदींवर टीका केलेली आहे, या लोकांनी वीर सावरकरांवर टीका केली आहे, या लोकांनी संघावर टीका केलेली आहे, या लोकांनी संघाची अवहेलना हाफचड्डीवाले वगैरे अशा पद्धतीनं केलेली आहे. हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवतात. मला लाज वाटली पाहिजे हो. आणि एवढं करूनसुद्धा यांची भूक भागत नाही. फक्त फोडा फोडा आणि फोडा. याचं कारण त्यांचे जे नेते आहेत अमित शहा यांची विचारधारा तीच आहे की दुसऱ्यांचं फोडाने आपलं वाढवा. स्वतःची रेस विचारांची वाढवायला तयार नाही, अजिबात वाढवणार नाही. आणि बावनकुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत. शिवसेना फोडा, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, मग काँग्रेस फोडा. आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहेत. जसं मोगलांना स्वप्नामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसे आता यांना स्वप्नामध्ये फक्त फोडाफोडी दिसते. तुम्ही जसं म्हणताय की पक्ष फोडले जाणार, तुम्ही अजित पवार गटाला किंवा अजित पवारांना ऑफर देताय. विनायक राऊत काल बोलले तुम्ही महाविकास आघाडीत, मी कोणाला ऑफर देणार नाही. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अजित पवारांचं पूर्ण मला माहीत नाही त्याच्याविषयी. तो शरद पवारांचा विषय. अजित पवार हा पवार साहेबांचा विषय आणि पवार साहेबसुद्धा राजकीयदृष्ट्या त्यांच्याशी त्यांचा डायलॉग आहे. मी पवार साहेबांना ओळखतो. पवार साहेब आणि ते भेटतात, ठीक आहे. त्यांचे काही संस्थात्मक कामांसाठी भेटतात, ते आवश्यक असतं कारण एकमेकामध्ये तंगड्या गुंतलेल्या आहेत. पण राजकीयदृष्ट्या म्हणा तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाही. राजकीयदृष्ट्या म्हणतो. बघा जे माझं आकलन आहे ते राजकीयदृष्ट्या म्हणतो. बाकी त्यांचं ते कुटुंब असतं वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. जसं आमचंही कुटुंब आहे ठाकरेंचं हो. आमच्या स्वभावात आणि त्यांच्या स्वभावात, राजकीय स्वभावात फरक आहे. पण मी त्यांना जे काय त्यांना मला माहीत आहे त्यानुसार ते ज्या पद्धतीनं अमित शहानं अजित पवारांना हाताशी पकडून पक्ष फोडला, ही का फार मोठी महान विचारधारा वगैरे नाही. घाबरून पळून गेलेले लोक आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाही. अजित पवार हे कदापि भाजपबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही. एकतर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष, आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल. पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्री शरद पवारांना भेटला. तुमची पवारांनी स्वतः म्हटलंय की राजकीय मंथन वगैरे झालं ना. तर अलीकडच्या काळात जी तुम्ही एक छोटी जी नाराजी होती ती व्यक्त करत होतात, विशेषतः मी काल पहलगाम हल्ल्यासंदर्भात विरोधी पक्षाची जी भूमिका आहे, विशेषतः पवारांनी जे सरकारचं समर्थन करणं,
यावर तुम्ही जी नाराजी व्यक्त करत होता त्यावर तुमची काही चर्चा झाली का? आणि पवारांचं आता त्यावर काय म्हणणं? मी पवार साहेबांना काल भेटलो ते यासाठी नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन 17 मेला आहे आणि ते त्यातले प्रमुख पाहुणे आहेत. त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती ती त्यांना दिली. आम्ही चर्चा केली आणि अनेक विषयांवर चर्चा केली. माझं मत ठाम आहे, आमचं मत ठाम आहे. अमित शहा हे या सगळ्या अजून नरसंहार झाला त्या नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. सरकारला पाठिंबा देणं संकटकाळी म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणं असं होत नाही, हे माझं मत आहे. त्यांच्याशी मी चर्चा केली. नाही, पण तुमच्या चर्चेनंतर शरद पवारांचं आता या पहलगाम हल्ल्यासंदर्भात जी सरकारची भूमिका आहे त्यावर मत बदलू शकतं का? मी असं कसं काय सांगू? ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ते. आम्ही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करतो, आम्ही त्यांचंही मत घेतो. पण मी जे म्हणतोय कदाचित त्यांना ते पटलंही असेल, पण त्यांची एक भूमिका आहे की संकट काळामध्ये आपण सरकारबरोबर राहायला पाहिजे. पण हे सरकार त्या लायकीचं नाही ना. हे काय इंदिरा गांधीचं सरकार आहे का? हे राजीव गांधीचं सरकार आहे का? हे मनमोहन सिंगचं सरकार आहे का? नाही ना. हे नरसिंहरावांचं सरकार आहे का? नाही. हे बदमाशांचं सरकार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाची एक छटाई दिसत नाही इतकं हो. अशा सरकारला पाठिंबा देणं म्हणजे आपण या देशाशी बेईमानी करण्यासारखं आहे. विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खरं म्हणजे स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे. चुनचुनके मारेगे काहीतरी म्हणत असतात ते. कसले चुनचुनकर मारताय? आमचे 27 लोक मारले गेले, तुम्ही का खुर्चीवर बसलाय त्या अजून? हे मी माननीय पवारसाहेबांना सांगितलं. मला पवारसाहेबांनी असं विचारलं की तुम्ही ऑल पार्टी मिटिंगला आला नाहीत. मी जर आलो असतो तिथे गोंधळ झाला असता, कारण मी तोंडावर अमित शहांचा राजीनामा मागितला असता आणि तुम्हाला ते सगळ्यांना परवडलं नसतं. तुम्ही सगळे या मूडमध्ये होता की सरकारबरोबर राहायला पाहिजे. पण मी या मताचा नाही की ज्या सरकारच्या काळामध्ये इतका नरसंहार होतोय पुलवामापासून पेलगावपर्यंत, अशा गृहमंत्र्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यांचा राजीनामा मागण्याशी जर मी उभा राहिलो असतो तर तुमची पोझिशन ऑकवर्ड झाली असती. म्हणजे पुढच्या संसदेच्या अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सभागृहात अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणार. आताही मागतो, सभागृहात मागू. जर त्यांनी काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर मी राजीनामा मागेन. लोकसभेत आमचे नेते राजीनामे मागतील आणि मी सांगतो जेव्हा हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील. हे त्यांनाही माहिती आहे. म्हणजे शरद पवारही राजीनामा मागतील. बघा, ज्याला या नरसंहाराचा प्रचंड तिटकारा आलेला आहे किंवा नरसंहाराविषयी जे अस्वस्थ आहेत ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. राऊतसाहेब, राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाकडून भूतकाळात ज्या चुका झाल्या त्याबद्दल माफी मागितलेली आहे. विशेषतः जे पंजाबमधलं ब्ल्यू स्टार ऑपरेशन आहे त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करताना असं म्हटलंय की त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, पण आता या सगळ्या घटनांबद्दल मी माफी मागतो. नाही, राहुल गांधींची ती एक भूमिका कायम राहिली आहे, चुकांची माफी मागणं, आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही. याच्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी काय शिकायला पाहिजे? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या तरुण नेत्यापासून काही शिकायला पाहिजे. ते हेच ही चुका कबूल केला पाहिजेत मोकळेपणानं. ती लोकशाही आहे आणि लोकभावनांचा आदर केला पाहिजे. आज संपादकीयमध्ये तुम्ही म्हणताय की संजय शिरसाटांचं तुम्ही वक्तव्य घेतलं शकुनी, अजित पवारांना शकुनी म्हणतात ते मी नाही म्हणालो शकुनी. संजय शिरसाट असं बोलले. त्यानंतर तुम्ही आता असं बोलत की ते देवेंद्र फडणवीसांना दुर्योधन म्हणू शकतात. बघणार जर ते अजित पवारांना शकुनी म्हणतात त्यांची कामं होत नाही म्हणून, या सरकारचे मुख्यमंत्री कोण आहेत? मिस्टर फडणवीस आहेत. उद्या हेच लोक फडणवीसांना दुर्योधन म्हणायला कमी करणार नाहीत. आम्ही यांना ओळखतो, यांची मानसिकता ओळखतो, सगळं आम्हीच त्यांना ओळखतो. अजून फडणवीस आणि अजितदादांनी यांना ओळखलेलं नाही आहे. एकनाथ शिंदे स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून घ्यायला तयार नसतील तर त्यांनी स्वतःला सदैव भावी मुख्यमंत्री म्हणून घ्यायला हरकत नाही असंही तुम्ही सामनात म्हटलं. हो, कारण ते
माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला गेले नाही. आम्ही गेलो नाही सोडून द्या, आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण त्यांच्याच सरकारचा कार्यक्रम होता आणि ते गेले नाहीत. कारण याचा अर्थ ते स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं नाही. आणि ते ताजे माजी मुख्यमंत्री आहेत. आमचे तर जुने आहेत सगळे. आमचे माजी जुने आहेत, इतर ताजे माजी मुख्यमंत्री आहेत. तर ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नव्हती. ते गेले नाहीत. याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत आणि स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. म्हणजे ते भावी मुख्यमंत्री आहेत. आता देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. की संजय शिरसाट यांनी असं म्हटलं की महाविकास आघाडीचं सरकार ज्या वेळेस होतं त्यावेळेसही अजित पवार हे अर्थमंत्री होते आणि निधी वाटपावरून जो अनुभव आम्हाला यायचा तोच आता आम्हाला महायुती सरकारमध्येही होतोय. म्हणजे निधी वाटपात जो दुजाभाव होता किंवा निधी त्यांना न मिळणं होतं, एक लक्षात घ्या, अजित पवार हे डेप्युटी सीएम आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांची या सूचना असल्याशिवाय अजित पवार हे करणार नाहीत. म्हणजे हा संघर्ष अजित पवार असा नसून शिंदे गट विरुद्ध फडणवीस असा आहे. मुख्यमंत्री हे सर्व आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय सूचनेशिवाय अजित पवार ह्या लोकांचा असा बूच लावू शकत नाहीत, बांबू घालू शकत नाहीत. तो घातलेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे वरचे नेते हे या पाठीशी आहेत सगळ्या. हळूहळू तुम्हाला कळेल. देवेंद्र फडणवीस हे काय फार सरळ राजकारणी नाही आहेत ना आमच्यासारखे. कृषि मंत्री एकच है, त्यात 3 महिन्यात चला हिंदी में बोलिए. सर हिंदी में जानना चाहेंगे ऑपरेशन ब्लू स्टार को लेकर राहुल गांधी का एक बड़ा बयान आया है. उन्होंने कहा कि 1984 में जो घटना हुई थी उसके लिए कांग्रेस की जो गलतियां हुई है उसको हम मानने के लिए तैयार है. उन्होंने ये भी कहा आगे ज्वाइन करते हुए कि उस समय जो है हम राजनीति में नहीं गए, हालांकि गलतियां हुई है. राहुल गांधी जी एक साफ सुथरे दिल के राजनेता है. वो अपनी गलती मान लेते हैं, हमने देखा है. ऐसे नेता राजनीति में देश के हैं, ये हमारा भाग्य है. जिस ऑपरेशन ब्लू स्टार के बाद इस देश में हमने एक प्रधानमंत्री को खोया है, आर्मी के जनरल को खोया है, लेकिन वो उस वक्त की ज़रूरत थी. लेकिन राहुल जी ने आज ये बात स्वीकार की कि गलती थी, मैं राजनीति में नहीं था. गलती मानना राजनीति में ये बड़ी बात है, बड़ी दिल की बात है. और हमारे प्रधानमंत्री मोदी जी और गृह मंत्री अमित शाह जी ने ये बात राहुल जी से सीखनी चाहिए कि गलती माननी चाहिए और आगे जाना चाहिए. राहुल जी ने करके दिखाया है. राजनाथ सिंह का एक बयान आया है, डिफेंस मिनिस्टर है वो, उनका एक बयान आया है कि दुश्मनों जो कश्मीर में हमला हुआ है उसके बाद दुश्मनों को उन्हीं की स्टाइल में जवाब दिया जाएगा. 14 दिन इस घटना को बीत चुके हैं लगभग, लेकिन सरकार 13वीं हो गई ना, कल 13वीं हो गई है और हम लोग इंतज़ार कर रहे हैं कि कब करारा जवाब दिया जाएगा. देश चाहता है कि करारा जवाब मिले. अगर डिफेंस मिनिस्टर अभी भी ये बात करते हैं कि करारा जवाब मिलेगा तो हम इंतज़ार करेंगे. और जब इस प्रकार का करारा जवाब देने का दिन आ जाएगा तो हम डेफिनेटली सरकार के साथ खड़े रहेंगे. तो मैं अभी कह रहा हूँ उस वक्त हम ज़रूर सरकार के साथ खड़े रहेंगे. लेकिन अमित शाह ने भी गलती माननी चाहिए. गृह मंत्री ने जैसे गलती मानी है राहुल जी ने. राहुल जी का कोई संबंध नहीं था ऑपरेशन ब्लू स्टार से, लेकिन जो नरसंहार हुआ है कश्मीर में वो गलती जो है वो तो गृह मंत्री की गलती है. तो ये गलती माननी चाहिए अमित शाह जी ने. सर शरद पवार ने आपको कहा कि ऑल पार्टी मीटिंग में आपने अपने इस्तीफा क्यों नहीं मांगा अमित शाह का? नहीं, ऐसा नहीं कहा है. आपने मेरी बात ठीक से सुने नहीं. हमको ये कहा है कि आप नहीं थे ऑल पार्टी मीटिंग में, तो मैंने कहा मैं इसलिए नहीं था. तो अगर हम लोग आते तो सबसे पहले अमित शाह का इस्तीफा मांगे और आप लोगों की पोजीशन बहुत ऑकवर्ड हो जाती, क्योंकि आप सब सरकार के समर्थन में खड़े हैं. सरकार का समर्थन यानी गलतियों का समर्थन नहीं. अगर हम ऑल पार्टी मीटिंग में आकर अमित शाह जी का इस्तीफा मांगते तो आपकी हालत बहुत ख़राब होती सबकी.
आप सब सरकार का भजन गा रहे थे, और हमको ये आदत नहीं है, जो गलती है गलती है, लेकिन हम इस्तीफा मांग रहे हैं अमित शाह जी का। उनकी वजह से 27 निरपराध लोग मारे गए, उनकी वजह से पुलवामा में 40 हमारे जवान मारे गए, उनकी वजह से सैकड़ों लोग 10 साल में मारे गए। तो गृह मंत्री को नैतिक अधिकार नहीं है अपने पद पर रहने का। आपको मालूम होगा, शिवराज पाटिल गृह मंत्री थे, उनका इस्तीफा लिया, और हमने मांग की थी अपोजिशन। 26/11 के अटैक के बाद RR पाटिल यहाँ के गृह मंत्री का इस्तीफा लिया था, यहाँ के मुख्यमंत्री विलासराव देशमुख का इस्तीफा लिया था। तो अमित शाह जी क्या है? हाँ, राहुल साहब, आप जिस तरह से अमित शाह जी क्या है, ये मेरे किताब में आपको पता चलेगा। राहुल साहब, आप जिस तरह से गृह मंत्री अमित शाह के इस्तीफे की अमित शाह जी क्या है, ये मेरे किताब में आपको पता चलेगा, आप पढ़ लीजिए। राहुल साहब, आप जिस तरह से अमित शाह के इस्तीफे की मांग कर रहे हैं, आने वाले सत्र में संसद में आप ये मांग रखेंगे? संसद में भी रखेंगे, अगर हिम्मत है कश्मीर पर चर्चा करने की संसद में तो जरूर मांगेंगे। मैं तो आज मांग रहा हूँ, मैं भी एक पार्टी का नेता हूँ, राज्यसभा का मेंबर हूँ, मेरी पार्टी मांग रही है ना, हम भी इंडिया ब्लॉक के मेंबर हैं। चलिए, थैंक यू।